चला भाऊ आता प्रज्ञेशनी पेटवली आहे चूल, कारण की आज बनवतोय आपण स्पेशल चुलीवर चिकन बिर्याणी. तांदूळ आणलाय, सगळं साहित्य इथं मस्तपैकी जमा झालंय. फक्त याच्यात आहे ना एकच कमतरता आहे की बाबा याच्यात गरम मसाला आणि कांदा लसूण नाही, तेच आणायला मी चाललोय. आता अंधार पण पडलाय त्याच्यामुळे मी बॅटरी घेऊन फिरतोय की बाबा एकदम तुम्हाला स्पष्ट दिसावा. दही आहे इथं. आता चला बनवू आपण स्पेशल चिकन बिर्याणी. बघा तांदूळ मोठा आहे एकदम मस्त. चला आता बंटी इथं वाट बघू राहिली, गोल्या तिथं वाट बघू राहिलाय, बाबा बी इथं बसलेत मस्तपैकी. आता बाबाला कांदा कापायला सांगायचं. बाबा कांदा कापा बरं, उभा कापायचा असा मोठा. ओके मध्ये मी आणतो. इथं वर लवकर पेटेवर रे, तांदूळ पण उकळायला टाकायचं आहे आपल्याला. आता चला आता कशी बनती बघू आपण. एक प्लेट द्या मला. चला आता कशी बनती बघू आपण बिर्याणी. फर्स्ट टाइमच इतक्या मोठ्या याच्यावर बनवतोय बरं का. मी बनवलेली याच्या आधी पण आहे ना, आज जरा आपल्याकडं स्पेशल बनवायची आपल्याला, त्याच्यामुळं बघू कशी बनती कशी नाही. याच्या आधी बी आपण आहे ना चिकन फ्राय बनवला होता, तो लई टेस्टी झाला होता. आता इथं 2 चुली ठेवल्यात. हा ही पण पेटवायची. इथं भात उकळायचं आहे, तिथं चिकन बनवायचं आहे, फ्राय करायचं आहे. आधी सगळं फ्राय करायचं आणि मग बिर्याणीवर चढवायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळं आता इथं हे करावं लागेल. हो हा तुम्हाला प्लेट आणून देतो आणि मी जातो आता हे आणायला. चिकनला मी आहे ना हळद टाकून थोडं मॅरिनेट व्हायसाठी आहे ना सोडून देतो. हळद टाकली का त्याच्यातली सगळी घाण बिन निघून जाते. एकदा धुवून काढावं लागेल मला हळदीने. बी कांदा झालाय चालू. कांदे किती? कांदे 2-3 काप उभे कापायचे बरं का फक्त. राहू द्या ना, ते बी राहू द्या ना. मला हे दे, प्लेट देतो तुम्हाला. चला आता पाणी ठेवलंय उकळायला. प्रज्ञेश म्हणतो 1 किलो तांदूळची पूर्ण करायची. बघू आता याच्यात जेवढा बसन तेवढीची करू. आता प्रज्ञेश मी चाललोय ते आणायला. ये ना अख्खं उकळून दे पाणी एकदम असं, आणि त्याच्यात मीठ टाक, थोडं तेल टाक 1 पळीभर, आणि मगच तांदूळ टाक. तर तवर तर मी येतोच आहे, पण मला उशीर लागला तर तेवढं कर. उशीर म्हणजे उशीर नसतो लागत मला, मी आलोच, तू नको टेन्शन घेऊ. बघा हे तांदूळ मी बल्ब लावलाय, सगळं लावलंय, पण ही चूल काय पेटाना भो. काय चाललंय या चुलीचं दाखव. ही दाम पेटली. आता याच्यात मी हे सोडतो. पेटव हवा मारायची फक्त, विजून नको देऊ फक्त आता यांना. हा चल मी पेटीतो आता हिला. हे हो याला म्हणतो ना, सांडच नाही आणलं पण. हा काय नाही, ते ना खडा मसाला पोळीतो तर मी याच्यात तेल आणि कांदा टाकतो आता परतायला. दे टाकून ते सगळं. ओके याच्यात पण 1 पळी तेल. अरे बाप धुरामुळं काहीच दिसाना भो. हा दे टाकून तेवढं मीठ. बस आता उकळून दे त्या पाण्याला. इकडचं हलायचंय, ते झाकण लावते याला. आता तुम्हाला आपला फॉर्म्युला माहिती आहे, ते कांद्यातलं पाणी जाळायसाठी आपल्याला त्यात थोडं आहे ना मीठ टाकावं लागतं. मीठ टाकलं का कांदा आहे ना एकदम क्रिस्पी भाजून निघतो. तुला काय पाहिजे तेवढं टाक तांदूळ. आता काय तांदूळ नाही धुवून नाही टाकायचं. अरे कर ना, पिशवीच पालती हळूच जाळीशी निकडून. तुम्हाला आहे ना काहीच दिसणार नाही भो याच्यात. आता बस का कर, टाकतो. बस इकडं कांदा आपला. कांदा झालाय. आता त्याच्यात चालले टोमॅटो. अय भाऊ काड्या बी चालल्या आहेत त्याच्यात. काड्या घे तिकडे. कांदा लसूणची पेस्ट तिकडं होतंय तवर बाबां मी इकडं मसाले घेतो काढून. हे कोणता आहे स्पेशल कोल्हापुरी, जाऊन द्या थोडा. हे कोणता आहे लकी बिर्याणी, हे जरा जास्त टाकावं लागेल. सगळ्यात देतो टाकून, जाऊन द्या. ही आहे ना धना पावडर, मटन मसाला किती के चिमूट भरायची. चला ओके आपलं काम भागते. आणि हे ते स्पेशल मसाले आज मी रविवारच्या बाजारातून आणले. फुटाणे बाजरी जे असते ना ते दळलेलं आहे याच्यात सगळं. आणि ह्यो आहे ना तिखट मसाला आहे स्पेशल. आता आपण फर्स्ट टाइमच ट्राय करतोय, बघू कसा रिझल्ट आहे, काय रिझल्ट आहे आता.
एक चमचाच येसूर. हा येसूर 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 बरोबर बोलले बाबा, येसूर. लय भारी वास आला गाड्या या मसाल्याचा. टाकलाय आता, थोडा जास्तच घेतो, वासले भारी. हळद थोडं, यात हिंग आहे थोडं टाकणार आहे. अय जिरा मोहरी टाकता येत बघ ना, थोडं थोडं चिमूट चिमूट त्याच्यात दे टाकून. त्याच्यात हे जिरा मोहरी चिमूट चिमूट टाक. प्रग्नेश सरक घ्या आलो ना आता पूर्ण. प्रग्नेश याच्या घालता जाळ कमी नको होऊन देऊ. याला शिजला बघ बरं एक दाणा काढून. अजून मसाले टाकले नाही मी याच्यात, टाकू मसाले पण थोडं आधी आहे ना कांद्यात. आणि त्याच्यात जरा कांदा चिटकून बसला त्याला मग भारी होतं. मला अजून कांदा फ्राय करायचा आहे बिर्याणीसाठी. मीठ कमी पडलं. मीठ त्याच्यात थोडे असतं रे दादा. मीठ इकडे आहे. मीठ ते कसं सुट्ट व्हावं म्हणून मीठ. आज आपण काहीतरी स्पेशल करू, खडा मीठ टाकून बघू. एवढं बस झालं. एवढं बस का लय होई. हां बस बस बस. हां बस बस बस. हां याच्यात ठेवतो याच्यात. ओके, आता हे टाकायचंय त्याच्यामध्ये. सांडे दादा. आता कसं बरं. ओके हो काय आता मस्त पैकी. आता प्रज्ञेच्या तोंडाला आलेलं आहे पाणी, त्याच्यामुळे प्रज्ञेशला काही बोलता येई ना. मला याच्यात थोडं तेल अजून सोडावं लागेल कारण की चिकनने अजून तेच तेल सोडलं नाही. गावरान तूप नव्हतं, नाही तर गावरान तुपात केली असते. सगळं करायचे. हीच झाली ग्रेव्ही. आता थोडं मी आहे ना पाणी टाकतो आता. टाक पाणी उगं थोडं मिक्स व्हावं म्हणून पाणी. वाज बघितलं. सर्दी झाले पण ये ना एकले भारी असा खमंग वास आला मला. अरे पाणी नोट टाकायला पाहिजे, दही टाकायचं. इकडं दाखव, इकडं अश्रू येऊ राहिले डोळ्यातून लिटरली. त्याच्यामुळे मारणार दोरी. आपण टाकतोय दही. आता प्रज्ञेश म्हणला सगळं दही नको टाकू, थोडंच टाक, कारण की आपल्याला कोशिंबीरला सुद्धा दही ठेवायचंय. ते आता ठेवलंय कोशिंबीरला. प्रज्ञेशच्या हाताने स्पेशल कोशिंबीर करणार. आता कसा वास आला बरं. जाळ संपला का याच्या खाली. हो दोन्ही डोळ्यातून पाणी सुटलंय, दोन्ही डोळ्यातून. काय हे कुठे फुकणी दाखव. एवढं प्रज्ञेचं आहे दाखव. एवढे आता झाले पण हे बघ ना कसं शिजायला लागलंय कोपऱ्याने. झाली आहे ग्रेव्ही तयार. आता फक्त शिजून द्यायची हिला एकदम मजेनी. त्याच्याच मनाने ती हे होईन. कसं काय आलाय प्रज्ञेश टेक्चर. लिटरली इतकी भारी झाली. फक्त शिजलेलं असतं ना असंच खाल्लं असतं चपाती बरोबर, भाताबरोबर मिक्स करून डाळ भातासारखं. पण आता बिर्याणी करायची आपल्याला अजूक. ते काढून घे काढून. थांब मी काढतो ते. तू फक्त याच्यावर ठेवावं लागेल ते. आता असं याच्यातलं पाणी काढून दे बरं टाकून फेकून. भात आता गाळून घेतोय मी. अक्षरशः लय गरम आहे बाबा. नाही तांदूळ एक नंबर भेटलाय बघा. आता तुकडे उरायले त्याची आत्ताशी. बाकीचा दम मध्ये शिजन देऊ आता. त्याला आहे ना वाळू घालतो मस्त पैकी. झालं काम. थोडं टेस्ट करून बघ बरं. चमच्यावर घे ना. काय कमी आहे काय नाही. एक नंबर. हा एक नंबर. बरं ओके. तरी पण आहे ना सगळी चिटकली तिकडे जाऊन. तरी पण एक नंबर आली. काय म्हणला तू. मी तुला तेच म्हणलं होतं. आपल्याला हे लय भारी जमतं. ग्रेव्ही इतकी जबरदस्त जमते ना, विषयच नाही करायचा. आता लिटरली आहे ना सगळ्यांना भुका लागल्यात, कारण की चिकन शिजायला लय वेळ लागलाय भाऊ. मला वाटलं नव्हतं इतका वेळ लागेल. इतका वेळ लागलाय. तर मी घेतो बिर्याणीची लेअरिंग करून.
तांदळाची लेअर केली बरं का पहिली, कारण की जळलं तर तांदूळ जळण. आता आहे ना चिकन घेतो टाकून. वा 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 वा. बाबा नाही आले का? थंडी वाजली. लेअरच्या लेअर टाकायचे आता. कडे काही माझ्या डोक्यातच नाही. आपल्याला ग्रेव्ही पण केली आपण, आपल्याला ते चपाती सोबत पण खायचंय. नेमकी मी अर्धा किलो आणलं होतं, पण ते अर्धा किलो पण आहे ना आम्हाला लई होतं. पप्पान ते असले का मग काय टेन्शन नाही, 1 किलो बी पुरतून जातं. पण आता अर्धा किलो आम्हाला लई होतं. ओके, झालं बिर्याणीचं भांडं भरून. आता याच्यावर झाकण ठेवतो आणि देतो आता हारावर मस्तपैकी 10च मिनटं ठेवून, कारण की चिकन पण शिजलेलं आहे ओकेमध्ये आणि ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. चला दिलाय आता दम, बघू कशी झाली कशी नाही. वा 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 वा. एक ताट सर्व करतो मी आधी, नंतर आजी देत्यांबरोबर वाढून. बर बर. त्या इथं प्रज्ञेशने कोशिंबीर केली आहे ओके मध्ये. कच झाली बघ ना, मीठ जास्त झालं. बिर्याणी बघ. एक नंबर या जेवायला. बाबा बघा बरं एक घास खाऊन. कच झाली बिर्याणी. काय कमी आहे? मीठ प्लेट देऊ का? मीठ याच्यातलं मीठ घेऊच नका कोणी, याच्यातलं. बरं बरं तसं करा. एक महत्वाची गोष्ट राहिली ना राव, हात असा करतो मी, तुला आणून दाखवतो बरोबर. ओके, आता खरं 31st चालू झाली आपली. लय लवकर गेली पण आता प्रज्ञेश सुट्टीचा प्रज्ञेशचा बर्थडे आहे 30 तारखेला प्रज्ञेशचा बर्थडे 31st करायची. तवा साजरी पण जाऊन द्या आता. चला आता मी पण बघतो टेस्ट करून कशी झाली कशी नाही. मला आधी टेस्ट करून बघू दे, तिखट झालंय का मीठ कमी झालं. थोडं तिखट जास्त आहे बघ, थोडं 30 मध्ये. बाकी बिर्याणी आजीला दे रे थोडं. बिर्याणी धरे नाही तिकडे. हे पण राव. चला आता घेतो मी जेवण करून. कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला बिर्याणी कशी दिसते. ऑफकोर्स तुम्ही टेस्ट नाही करू शकत, पण प्रेझेंटेशन नाही केलं आपलं गावराम पद्धतीने मस्तपैकी करून. तरी बी कोथिंबीर टाकली त्याच्यामुळे लई चमकू राहिली. ओके मध्ये केलंय. चला आता व्हिडिओ बी आपण इथं संपू. टेस्ट करून घेतो मी सगळी मस्त. चला आता व्हिडिओ बी आपण इथं संपू, सगळी मस्तपैकी संपून घेतो मी. ऑफकोर्स एवढी नाही संपणार आम्हाला. येणी तांदूळ टाकला होता येणी. आजील प्लेट दाखव. चल एक फायनल घास. चला. थोडी मी म्हणलं होतं ना बाबाचं आहे ना, थंडी वाजली जबरदस्त. मी तुला म्हणलं होतं ना ग्रेव्ही जबर करतो मी. चला भाऊ, आपलं बी आलं इथं. कांदा लसूण कोशिंबीर कशी झाली मी बघतो. नाही खालत नाही थोडी आहे ना. भारी आहे. ओके चलो, वीडियो खत्म. बाय बाय.